नमस्कार मंडळी. आणि आता तुम्ही बघाल तर आपण आलेलो आहोत मीनार-डी लेकमध्ये. या बोटीचं जे ओनर्स आहेत त्या लोकांचं आहे. तर आता वाजलेले आहेत 20 मे 2024ला 1 वाजले आता. तर प्लान असा आहे, आता ही लोक 1 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत फिरवणार आपल्याला. इकडेच लंच असणार, इकडेच हाय टी असणार, डिनर असणार. मग नंतर 5:30ला त्या बोट्स आहेत ते डॉकिंग स्टेशनच्या डॉक होणार. आणि मग नंतर तिकडनं आपण 6 ते रात्री 6 संध्याकाळी 6 ते सकाळी 7-8 वाजेपर्यंत तिकडेच राहणार तिकडे. आणि जे काय पॉईंट्स वगैरे असतील ते दाखवणार. आणि सकाळी 9 वाजता जिकडे आपण आता गाडी पार्क केली तिकडनंच आपल्याला ते चेकआउट आहे. तर 2 रूम्स आहेत इकडे आणि एक वरती एक डेक आहे. तर तिकडे नंतर जाऊ. आणि फॉर्च्युनेटली आता पाऊस कमी आहे आणि तुम्ही साईडला सगळीकडे बघाल तर बोट्स आहेत. तर आता आपण ॲक्च्युली हा जो बे आहे त्याच्याहून बाहेर चाललो आहे असं आहे. तर धन्यवाद. हा अपडेट होता LP मधून. तर इकडे सगळे लाईफ बोट्स आहेत. आणखीन ही पहिली रूम. वा, AC पण आहे. इकडचं एक वॉश बेसिन. आणि ही दुसरी रूम. इकडे पण AC, अटॅच्ड टॉयलेट वगैरे सगळं आहे. आणि हे वरती आता आपण जाऊ. असं वरती चढायचं इकडे. आणि मला वाटतं वा 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 डेक आणखीन असा आहे. आणि इकडे आपण राहून असं व्ह्यू बघू शकतो. वा, मस्त आहे. पंखा आहे, डेक आहे, डायनिंग टेबल आहे सगळं. सर आता थोडे तुम्ही बघितलं तर आपण समुद्रामध्ये आता आलोत. 1500 हाऊस बोट्स आहेत म्हणे. आणि डिफरंट टाईप्सचे पण हाऊस बोट आहेत. तर तुम्ही हे पाठी बघितलं तर इकडे सगळे शॉप्स वगैरे आहेत. तुम्हाला काय घ्यायचं असेल तर हे सगळे लाईनीने या बोट्स पार्क केलेले आहेत. आणि समजा काय म्हणतात त्याला, स्पीड बोट पण पाहिजे असेल तर 300 रुपीजचं काहीतरी एक राईड पण आहे असं आहे. आणि डिफरंट टाईप्स ऑफ बोट्स आहेत. ही तुम्ही बघितलीत समोर. ही थोडीशी रूम्स त्याच्यामध्ये जास्ती आहे. आणि जसं रूम्स जास्ती वगैरे असेल तर थोडंसं ते एक्सपेन्सिव्ह होत जाते. आपली अशी ओके म्हणजे लक्झरी आहे पण एवढी मोठी नाही. आपली फक्त 2च रूमची आहे असं आहे. आता हे तुम्ही बघाल तर हे तर फेमस कॅनल आहेत. आणि त्या साईडला सगळं राईस पॅडीज वगैरे सगळं असं आहे. आणि हा मोठा असा बॅकवॉटर्स लेक. तर हे तर तुम्ही बघितलं तर हे आहे गव्हर्नमेंटची वॉटर टॅक्सी आहे. उल्टी काट रहे खराब हो गया आयरन बोर्ड.
नारळाची झाडं। और वो साइड का कौन सा दूसरा लेक है क्या? लेक नहीं, ये वाला ताड़ी फील्ड है, ये आइलैंड पूरा अभी हो गया पूरा। अच्छा, बाद में पानी अंदर जाएगा। ओके ओके ओके। तर आता तुम्ही बघितलं तर आपण जेवणार आहे फ्लोटिंग जेवण। भाजी, एक फिश करी आहे, वेज, आणि हे चपात्या, यांचे ट्रेडिशन पापड। तर असं आहे। फायनली सगळं नॉनव्हेज वगैरे आलेले आहेत। हे फिश, हा ताट, हे भाजी, हे फ्लावरची भाजी, हे कोबीची भाजी, ही डाळ, सगळं आपण आता जेवण चालू करणार। तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही आता बघितलं तर आपण जे ॲलापुझा आहे त्याच्या एकदम मध्यभागी आलेलो आहोत। आणि आता आपला एक छानशी हे झालं, लंच झालं, आणि आता आपली जी बोट आहे ती तिकडे पार्क आहे। आणि हे तुम्ही सगळे बघाल, हे संपूर्ण बॅकवॉटर पाहत आहे की अर्धा तास ते थांबून 1 तासाचं 2 तासाचं काय आहे ते परत राईड होणार। आणि नंतर परत राईड झाल्यानंतर जिकडनं आपल्याला त्यांनी घेतलं तिकडेच आपण स्टॉप करणार रात्रभर। आणि लोकल ॲलपी बीच आहे, त्या ॲलपी बीचला आता जाऊन भेट देणार आपण। आणि नंतर रात्रीचा डिनर बोटमध्येच आराम करायचा। AC तिकडे असणार आहे बोटमध्ये। रूम तर आम्ही तुम्हाला दाखवले। असा प्रोग्राम आहे, खूपच हवा आहे इकडे। तर चांगला अनुभव आहे, रिलॅक्सिंग।
आता ते तुम्ही दिसतात. इकडची गव्हर्नमेंटची जी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे ती ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे. आणि हा जो कॅनल म्हणजे हा जो रस्ता आहे तो जातो कोट्टायमला. हा कोट्टायमच्या पाटला आहे.
नमस्कार मंडळी आणि आता बघितलं तर आपला जेवण इकडे आलेलं आहे आणि व्हेज आहे आणि हे आहे इकडचं स्पेशल चिकन. तर आज आपलं इकडचं सगळं चांगलं झालं आणि आता आपण इकडे सांगता करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर सुप्रभात मंडळी फ्रॉम एलपी. तर आज वाजलेले आहेत सकाळचे 7:30 आणि हा मस्त सकाळचा दृश्य आहे एलपीमधलं. आता आपला प्लान असा आहे की आधी आपण नाश्ता करणार. नाश्त्यामध्ये डोसे वगैरे इडली वगैरे काय आहे आणि नंतर इकडनं निघायचं कोचीला जायला. तर आपण ही सकाळची जी राईड आहे ती जरा स्किप करणार आहे कारण का कोचीला 125 किलोमीटर क्रॉस करायला 4.5 तास दाखवत आहे. म्हणजे जबरदस्त ट्रॅफिक आहे, रस्ता खराब आहे. तर असा आहे आपला एलपी. आणि तुम्ही बघाल तर सकाळपासून बोटी इकडे चालू झाल्या यायला जायला. आणि आज आहे 21 मे 2024. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नाश्त्यामध्ये आहे ही म्हणत आहे चटणी, इडली, डोसा आणि तो आहे सांबार. आपण हे असं करू आणि मग आता निघू.